पटरानी
हा छेने आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिगी झाले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म बळीयाचा अंगशंग झाला आता नाही भय चिंता तुका मने घरी आले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म पांडुरंगा करू
दुसरे क्षणसंधांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत करते. कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग विश्वकल्याणवरती विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा वीरानी प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मांड नायक अनंत अनंत कृपा सिंधू भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये हनुमंतरायाच्या चरण सानिध्यामध्ये दोन साधू पुरुषाची कृपा आहे. वैकुंठवासी दादारावजी महाराज मोरे, वैकुंठवासी भागवत महाराज गोळेगाव. भागवत महाराजांना आपण हैदराबाद मध्ये पाहिलं. मी दादाराव महाराजांना नाही बघितलं, पण भागवत महाराजांना जवळून पाहिलंय. त्यांचं प्रवचन आहे. वारकरी संप्रदायाची ही सगळी उपासना करणारी मंडळी गावातील अगदी शेजारी गावाच्या ते सुरेश महाराज आहेत. म्हणजे गावातच एक चांगले महाराज आहेत ते केशव महाराज. पंचकृषीतील आलेली ही सगळी भाविक मंडळी, योगेश महाराज, सुरेश महाराजांचे चिरंजीव, अगदी त्याला पायाला त्रास आहे तरी तो उभा राहिला. आणि चांगला नामिवंत वादक आमच्या नारायण महाराज वर्षभरामध्ये बरेच कार्यक्रमांचं सोबत असतो. महाराष्ट्रापुरतं नाही, तो कर्नाटकात आल्यापेक्षा अतिशय सुंदर नियोजन केलंय. डोळ्याची पारणे फिटावीत असं सुंदर व्यवस्थापन, अतिशय छान मंडप वगैरे. आतली मूर्ती बघितल्यानंतर सगळं काही माझं अभंग बदलला, सगळं डोक्यात सगळं बदलून गेलं. तुमचा पांडुरंग खूप गोड आहे बरं, इतका देखणा आहे भगवान. त्याला आतमध्ये जाऊन बघितल्यानंतर मला अयोध्याधीश भगवान रामचंद्राची आठवण झाली. रोज सकाळी त्याला बघितल्याशिवाय मन नाही भरत. 550 वर्षानंतर या भारत भूमीमध्ये राम लढा आला. साल विश्व 22 जानेवारी 2024. डोळ्यामध्ये एक अश्रूच्या धारा घेऊन सारं विश्व त्या दिवशी डुबल्या गेलं आनंदात. असे एकही गाव नाहीये, असं एकही घर सापडत नाहीये जिथपर्यंत सनातन धर्म गेलाय की ज्याच्या घरामध्ये घरावर ध्वज लावला गेला नाही, त्याच्या अंगणामध्ये दिवा लावला गेला नाही. सारे विश्व त्या रामाच्या सौंदर्याने लालायित झालं. ज्याने मूर्ती बनवली ज्या अरुणने, त्यांनी सांगितले की मूर्ती बनवताना वेगळी मूर्ती होती आणि मूर्ती बनवल्यानंतरची मूर्ती वेगळी आहे. लक्षात ठेवा, या भारत भूमीमध्ये 2 प्रकारची प्रतिष्ठा केली जाते. एक प्राण प्रतिष्ठा
आणि एक भाव प्रतिष्ठा मंत्राच्या माध्यमातून जी केली जाते, मंत्राचा उच्चार करून जी प्रतिष्ठा केली जाते त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. आणि 140 करोड देशाच्या लोकांची भावाची प्रतिष्ठा झाली आणि रामललाची स्थापना झाली. लक्षात ठेवा. वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या. एकटेच आम्ही सिस्टीम वाजवायला, बाकी तर बिलकुल वाजवा. लक्षात ठेवा, अगदी वाजवा. गावागावातील जी म्हातारी माणसं होती वयोवृद्ध झालेली, ज्यांचे वय 90च्या पुढे गेले, त्यांच्या डोळ्यामध्ये प्राण त्यांनी याच्याकरता राखून ठेवला होता की आम्हाला मंदिर बघायला मिळेल का, आम्हाला रामलला पाहायला मिळेल का. आमच्या नांदेड शहरातली घटना सांगतो ऐका. मंदिराच्या बांधकामाची निधी जमा करण्याकरता घरापर्यंत ही आरएसएसची मंडळी फिरत होते. नांदेड शहराच्या एका नगरामध्ये घरोघरी मागत असताना एका घराचा दरवाजा उघडा होता. आवाज दिला, आतमध्ये कोणी आहे का. त्याने सांगितलं, आम्हाला उठता येत नाहीये, आमचं वय झाले, अंतरामध्ये आम्ही दोघे पडून आहोत, आमचे मुलं इथं राहत नाहीत, अमेरिकेला आहेत, आम्ही पती पत्नी दोघे अंतरणामध्ये पडून आहोत, दरवाजा उघडाय, तुम्ही या. ही सगळी तरुण मंडळी आली. दोघं अंतरणावर पडू नये, जीवनाचा शेवटचा टप्पा चालू आहे. आणि ही आलेली मंडळी विचारलं की तुम्ही कशाबद्दल आलात आमच्याकडे, कोणी येत नाही घराकडे, आणि तुम्ही आलात कशाबद्दल आलात. म्हणजे आई, या भारत भूमीमध्ये रामललाचं मंदिरचा बांधकाम सुरू झाले, तशी निधी गावागावातून जमा करतो, तुमच्या दारावर आम्ही आलो, काही हरकत नाही म्हणे, निघून घ्या, कारण आम्ही ते मंदिर पाहण्याकरता जिवंत राहाल की न राहाल काही शाश्वती नाहीये, आम्ही पती पत्नी दोघही अंतरामध्ये पडून आहोत. मायबाप त्या आलेल्या तरुणांना वाटलं की काय 1000 रुपये देतील, 2000 रुपये देतील, असं त्यांना वाटलं. त्यांनी सांगितलं, आम्ही दोघही बिमार आहोत, अंतरावर पडून आहोत, आणि आम्ही बघायला काही गॅरंटी शाश्वती नाहीये. एक काम करा, आमच्या दोघांचे नाव ते 50,000 रुपयाची पावती फाडा. लक्षात ठेवा, अंतर्नात पडलेला भारत देशाचा सामान्य नागरिक सुद्धा त्या रामलला करता पाहण्याकरता डोळे भरून आले. आणि त्या रामललाला बघितल्यानंतर जेव्हा तुमच्या मंदिरामध्ये आलो, त्याचं रूप बघितलंय, काय गोड रूप आहे माझं. मला तर वाटतं की त्या कार्यक्रमाला भागवत महाराज नक्की असतील, भागवत महाराज नक्की असतील. लक्षात ठेवा, अतिशय सुंदर गोंडस मूर्ती बघितल्यानंतर हा अभंग डोक्यामध्ये आला. खूप दिवसापासून, याला किती वर्षापासून हातच घातला नाही, नवीन 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 चाललंय. खूप वर्षाखाली चिंतन केलं आणि आज त्याला बघितल्यानंतर डोळे भरून आले. वा, काय सुंदर आहे. विरादी प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. गंगेला जसे 2 तट आहेत, 2 तटाला धरून गंगा चालते. इकडचा तट आणि एक इकडचा तट, अशा दोन्ही तटाला धरून चालते. गंगा जशी 2 तटाला धरून चालते,
दोन तटाशी तिचं जीवन बांधल्या गेले. तसं भगवत प्रेमाचे दोन तट आहेत. एक नित्य विरह रूपी प्रेम आणि एक नित्य मिलन रूपी प्रेम. नित्य विरह तिच्या जीवनामध्ये लागलाय, तिला विरहणी म्हणतात. नित्य विरह लागलाय, तिला विरहणी म्हणतात. आणि जी भगवंताच्या शेजारी बसण्याला पात्र झाली तिला विराणी म्हणतात. विरहाने आणि विराने यातला फरक आहे बरं का. माझ्या समोर एक आमचे बाल कीर्तनकार बसलेली आहे. विरहाने वेगळे आणि विराणी वेगळे. ज्ञानोबरांच्या विराणी आहेत. ज्ञानोबरांच्या आळंदीच्या वारीमध्ये तुम्ही जा, तुम्हाला ते विरहणी सातारकर महाराजांच्या बाबा महाराज सातारकरांच्या मुखातून रात्री 3:30-4 वाजता आळंदीमध्ये विरहणी होत होत्या. मी स्वतः कानावर ऐकल्या. एक विरहणी 50 मिनिटं गायलो बाबा महाराज. एक चांगला स्वर निघून गेला. लक्षात ठेवा, या भारत भूमीतला बाबा महाराज सातार काय स्वर असेल. नुसता हरिपाठानुसार विश्व वेधून घेतलं. देवाचे द्वारे उभाक्षण भरी तेने मुक्ती चारी साधे. आवाजाने इतका सारं जग वेधून घेतलं बाबा महाराज सातारकरांनी. आणि खरंच ही भारत भूमी ना, हा भारत देश हा स्वरांचा देश आहे. आमचे केशव महाराज गावामध्ये तुम्हाला सांगू, ज्या गावामध्ये स्वरवाले माणूस आहेत त्या गावाला बघायचं काम नाही. स्वराला सामान्य घेऊ नका, स्वर ईश्वर आहे. सामान्य घेऊ नका. हे जे टाळकरी सगळे उभी आहेत ना, तुमचा हा सुद्धा याला एक दिवस एक स्वर येणार आहे. लक्षात ठेवा, ईश्वराला सामान्य समजायचं काम नाहीये. ईश्वर परमात्म्याने दिलेला स्वर तो स्वर नाही, सामान्य नाहीये, तो ईश्वर दिला. टाळकऱ्यांनी आपल्याला स्वतःला कधीच समजायचं नाहीये. की योगेश जरा फार चांगलं म्हणता येते, यांना चांगलं वाजवता येते. आम्हाला सामान्य नाहीये, दिलेलं असामान्यच आहे. स्वर ईश्वर आहे. एक घटना सांगतो. बरेलीला मोरारी बापूंची कथा होती. या देशांचा महिमा सांगतो आपण ज्या भारत भूमीमध्ये. त्या स्वराला किती किंमत आहे ऐका. बरेलीला कथा होती. कथेच्या पहिल्या दिवशी मोरारी बापू म्हणायला लागले की मैं क्या गाऊ यार, ये तो तामसेन की भूमि है, बैजू बावरा की भूमि है, मैं क्या गाऊ यार. मी काय गाव म्हणे, हे तर मोठ्यांची भूमी आहे. आणि त्या भूमीचा महिमा सांगत असताना मोरारी बापूंनी सांगितलं, त्या भूमीमध्ये आताही त्या प्रांतामध्ये बाळ जन्माला आलं तर ते बाळ स्वरावर रडते म्हणून. बाळ स्वरावर रडते त्या भूमीतला. आता आपल्या माणसाला काही पेटी लावल्यावर सुद्धा स्वर येणार. पेटी जरी लावली तरी ते स्वरला चिटकत नाही. एकदा कीर्तनामध्ये अशीच पेटी आणली, ते स्वर लागला गेलं. मी सांगितलं त्या पेटीला नाही, त्याला पेटीवर बसवा म्हणजे स्वर लागेल. अरे स्वर भेटत नाही दादा, स्वर भेटत नाही. ज्याला मिळालाय तर ते काम झालंय. लक्षात ठेवा, बाळ रडलं तर ते स्वरावर रडते म्हणजे फार कमाल असत. आणि त्या भूमीतला दगड जर पर्वतावर पडला तर तालावर पडतो म्हणजे काय भूमी असते. लक्षात ठेवा, त्याकरता आपल्या संप्रदायाला आणि या भारत भूमीला सामान्य समजायचं नाहीये. गावागावामध्ये घराघरामध्ये माणसं स्वरांनी संपन्न आहे. लक्षात ठेवा, स्वर छेडला जातो, विरहणी गायल्या जातात. लक्षात ठेवा,
विरहणी. ज्ञानोबरांच्या विरहणी आहेत आणि तुकोबरेच्या विराणी आहेत. तुकोबरे काय फरक आहे लोक? विरहणी आणि विराणी मध्ये फरक काय? फरक आहे का? जिच्या जीवनामध्ये केवळ विरह लागला, भगवंताचं मिलन झालं नाहीये. मिलन झालं नाहीये. आज मी तुमच्या बाजूने बोलणार आहे बरं का? आज मी आमच्या इकडच्या बाजूने बोलणार नाहीये, लक्षात ठेवा. आज मी तुमच्या बाजूने बोलणार, माता भगिनीच्या बाजूने बोलणार. जिच्या जीवनामध्ये मिलन झालं नाही, फक्त सोयरीक झाली. अलीकडच्या बाजूला काय झाली? फक्त सोयरीक झाली. आणि ज्याच्यासोबत सोयरीक झाली त्यांनी 50,000चा मोबाईल घेऊन दिला आणि फक्त फोनवरच येते. फक्त त्याच्या संपर्कात आली नाही, त्याच्या घरी नांदायला गेली नाही, तिचं त्याचं मिलन झालं नाहीये. ती तिच्या माहेरी आहे, हा याच्याकडे याच्या घरी आहे. फक्त काय झालंय, दोघांचा एकमेका दिशेचा विरह लागला. याला म्हणतात विरहणे. आणि विराणी कोणाला म्हणतात? जी नुसती विरहामध्ये नाहीये, जी त्याच्या शेजारी बसायला पात्र झाली, तिला विराणी. आणि हा जो अभंग आहे, हा स्त्री भूमिकेतला अभंग आहे. वैष्णव शेजारी नाही बरं का? वैष्णव शेजारी गोविंदाचे नाही, वैष्णव शेजारी. स्त्री भूमिकेतला अभंग आहे, पुरुषाच्या भूमिकेतला अभंग नाहीये. वारकरी संप्रदायाच्या संतांकडे बघून घ्या, जवळजवळ सगळ्या संतांनी स्त्री भूमिकेत अभंग लिहिले. ज्ञानोबरांचे तुकोबरे सुद्धा तुकोबरेचा अभंग आहे ना. स्त्री भूमिकेतला अभंग आहे, पुरुषाच्या भूमिकेतला अभंग नाही. शंका निर्माण होते. साधुसंतांना पुरुषाच्या भूमिकेमध्ये अभंग लिहायच्या ऐवजी स्त्रीच्या भूमिकेत अभंग का लिहिले? काय ज्ञानोबा तर पुरुष आहेत ना, तुकोबरे पुरुष आहेत. आणि पुरुष असताना स्त्रियांच्या भूमिकेमध्ये अभंग लिहायची काय गरज आहे? ज्ञानोबांचे अभंग काढा. जबरदस्त सगळ्या संतांनी स्त्री भूमिकेत अभंग लिहिले. का लिहिले असतील? काय कारण आहे? त्याचे काही कारण आहेत. ऐका, पहिलं कारण ऐका, स्त्रियांना जसं प्रेम करता येते तसं पुरुषाला प्रेम करता येत नाही. स्त्रियांना जसं प्रेम करता येते तसं पुरुषाला प्रेम करता येत नाही. तुम्ही आता म्हणाल की असं कधी टक्के आम्ही प्रेम करतो, आम्ही प्रेम करत नाही असं थोडंच आहे. स्त्रियांना प्रेम करण्याचं का? त्याचं कारण सांगत असताना वैज्ञानिकांना विचारलं, वैज्ञानिक लोकांना विचारलं, स्त्रीच्या जीवनामध्ये काय बदल आहे आणि पुरुषाच्या जीवनामध्ये बदल काय? ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे, दोघांत फरक काय? तर वैज्ञानिकांनी संशोधन केलं आणि त्यांना संशोधनामध्ये लक्षात आलं की पुरुष बुद्धीचा वापर जास्त करतात आणि स्त्रिया हृदयाचा वापर जास्त करतात. आणि ज्यांना ज्यांना प्रेम करायचं त्याला हृदय लागते. हो, प्रेम करण्याकरता हृदय लागते, ज्ञान मिळवण्याकरता बुद्धी लागते. ज्ञान मिळवण्याकरता बुद्धी लागते. मायबा, प्रेम करण्याकरता हृदय लागते. बुद्धिमान माणूस प्रेम नाही करत. अति बुद्धिमान माणूस प्रेमाला पाहत नाही होत. भक्ती क्षेत्रामध्ये येत असेल, प्रेम करायचं असेल, हृदय लागते बरं का. निर्मळ झालेलं मन लागते, निर्मळ झालेलं हृदय लागते. लक्षात निर्मल मन जन सोही पावा, निर्मल मन जन सोही पावा, मोही
भावा निर्मळ झालेलं मन लागते, अतिशय निर्मळ पाहिजे. तुका माझ्याची झाली आदिल ज्ञान मिळवण्याकरता बुद्धी लागते बरं. आणि आता बुद्धिमान माणसं बघायचं काम नाही, काय बुद्धिमान माणसं झाले तो विषय बरं. येताना आमचे शामरावजी होते, त्यांनी आणले. त्यांच्या घरामध्ये MBBS ला मुलगी, आमच्या दादांच्या घरी MBBS करते मुलगी. लक्षात ठेवा, काय लेकर हुशार जायला बघायचं काम नाहीये. काल परवा नांदेड शहरामध्ये एका प्राध्यापकाने बातमी सांगितली, म्हणे महाराज आज नांदेड शहरामध्ये 99% घेणारे 200 विद्यार्थी आहेत. 99% घेणारे 200 विद्यार्थी. केवढे माणसं लेकरी फार बुद्धिमान आहेत बरं, फार बुद्धिमान आहेत बघा. माझी पहिलीला गेलं, प्ले ग्रुपला गेली माझी मुलगी, 2.5 वर्षाची होती, अगदी 2.5 वर्षाची. आता ती 6वीला गेली. पहिल्या दिवशी गेलेल्या दिवशी कविता पाठ करून आली. गेलेल्या दिवशी लक्षात. मी म्हटलं बाई काय केली हो माय? म्हणे पप्पा आणि मी कविता पाठ केली हो. का कोणती कविता? शिल्याबाद कोणती कविता आहे का? एक होती इडली, भयंकर चिडली, सांबरात जाऊन पडली, सांबार होता गरम, इडली झाली नरम, ती कुणाला चमच्याने पाहिले इकले तिकले, इथं इथे झाले तुकले तुकले. आधीच वर्षाची पोरगी पहिल्या दिवशी कविता पाठ करून आली. बुद्धिमान मानतो खूप लक्षात ठेवा, बुद्धिमत्तेला कमी नाहीये. आपल्या बाळांना बुद्धिमत्ते सोबत त्यांना प्रेम करायला शिकवलं पाहिजे. बुद्धीच्या बळावर तुम्हाला ज्ञान मिळवता येईल. ज्ञानी माणसाला प्रेम नाही करता येत. माझा मुद्दा चालू, प्रेम नाही करता येत. प्रेम करण्याकरता हृदय लागते. आणि माता भगिनी हृदयाचा वापर जास्त करतात आणि पुरुष बुद्धीचा वापर जास्त करतात. हे आपले पुरुष मंडळी ना, कोण्याही गावामध्ये आपण गेल्या पहिला प्रश्न विचारतात, सोयाबीन कसं काय विकल्या? गेल्या पहिला प्रश्न आमचा पुरुषांचा. त्याच्या घरामध्ये सोयाबीनची थप्पी बघितली मोठीच्या मोठी, लगेच सोयाबीन विकला नाही म्हणे. काय आवश्यक थोडा भाव व्यवस्थित झाला नाही, भाव आला की मी विकतो म्हणे. त्यांच्या डोक्यामध्ये हमेशा व्यापारच. आमच्या माता भगिनी खूप चांगले आहे बरं, याने असं काही करत नाही. कोण्याही घरामध्ये गेल्यानंतर त्या घरातल्या बाईला विचारतात, तुझ्या पोरीचं 2 वर्षाखाली लॉकडाऊन मध्ये लग्न झालं का बाई? हो झालं का माहित झालं ना, 2 वर्षाखाली लॉकडाऊन मध्ये लग्न झालं. ते लॉकडाऊन मध्ये लग्न झालेल्या पोरीचं काही नवीन बातमी आहे का? तुमच्या घरामध्ये किती सोनं आणले ते नाही विचारत. तुमच्या घरामध्ये शेतामध्ये किती पिकले हे नाही विचारत.
प्रेमाच्या बाबतीतच बोलतात स्त्रिया, आणि पुरुष ज्ञानाच्या बाबतीत बोलतात, व्यवहाराच्या बाबतीतच बोलतात. पुरुषाला प्रेम करता येत नाही बरं का. प्रेम करण्याकरता हृदय लागते. नंबर 1 पहिलं सूत्र हे वैज्ञानिकांचं सूत्र आहे बरं का. स्त्रियातला आणि पुरुषातला फरक सांगितलाय. संतांनी स्त्री भूमिकेत अभंग का लिहिले त्याचं पहिलं कारण आहे, स्त्रियांना जसं प्रेम करता येते तसं पुरुषाला करता येत नाही. 1. नंबर 2, स्त्रिया पहिल्यांदा कोणावर प्रेम करत नाही. आमच्या माता भगिनी कोणावरही पहिल्यांदा प्रेम करत नाहीत. बाकी लिहून घ्या, करत नाहीत. आणि एकदा केलं की माघार घेत नाही. एकदा प्रेम केलं ना, त्याच्या नावानं कुंकू लावलं ना, आता संपलं. आता ते परत माघार नाही घेत. आपलं तसं नाही घेत. कधी काँग्रेस, कधी भाजप, वाटाणे येतानाच आमच्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी. आपल्या प्रेमात बदल. तुमच्याकडे तर बरे, आमच्याकडे तिघाचं सरकार आहे. आमचं जे सरकार आहे तिघाचं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे प्रभू. आमचं महाराष्ट्रात त्रिवेणी संगमी आहे. मला भीती वाटायला लागली की चौघात होऊ नये, आता गंगला नाही वेळ. त्रिवेणी संगमीचं सरकार आहे. अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे स्त्रियांच्या. एकदा प्रेम केलं की माघार घ्यायची नाही घ्यायची माघार. स्त्रिया हृदयाचा वापर जास्त करतात. नंबर 1. नंबर 2, प्रेम केल्यानंतर त्या माघार घेत नाही. लक्षात ठेवा. स्त्रियांची भूमिका अति मजबूत असल्यामुळे साधू संतांनी स्त्रीच्या भूमिकेतच अभंग जास्त लिहिले. स्त्री भूमिकेत अभंग लिहिले. संतांनी विचारले, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, स्त्री भूमिकेत अभंग लिहिले त्याचं कारण आम्हाला कळालं की स्त्रियांना प्रेम करता येत म्हणून ते अभंग लिहिले. तुम्ही लिहिले आम्हाला कळालं. पण प्रेमानं होते काय? प्रेमानं काय होत? तर संतांचं असं म्हणणे, तुम्ही ज्याच्याशी ज्या पद्धतीनं प्रेम कराल परमात्मा तुम्हाला त्या पद्धतीने प्रेम करेल. गीतेचं सूत्र आहे का, हे यथा माम प्रपदन्ते तथैव भजाम्यहम्. हे प्रेमाचं सूत्र आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यावर प्रेम कराल, ज्या पद्धतीने त्याला तुम्ही भजाल, परमात्मा त्याच पद्धतीने भजतो. बरं काय? लक्षात ठेवा. आपण लॉकडाऊन मध्ये त्याच्याकडे कोणी बघितलं नाही. 2 वर्षापासून असा भीतीवर उभा होता मायबाप. रोज वाट बघत होता की कोणीतरी येईल म्हणून. कोणी आलं नाही. माणसं आपले हुशार आहेत. एसटी फ्री झाल्यावर गेले. एसटी तिकीट फ्री झालं ना, आता बघलं फ्रीच आहे बघा, ते कामच नाही. मी एकालाच बघत आलो. माझ्या बाजूला माता बसली होती. ती कमाल नगर पर्यंत फक्त तिकीट काढलं. ती महाराष्ट्रातून तिथं येईपर्यंत ती फ्री झाली. म्हणजे मला माता इथून बिदर पर्यंत फ्री आहे. म्हणजे एवढं बारीपर्यंत. आमच्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये तिघाचं सरकार आल्याबरोबर एसटी फ्री झाली. आणि माझी आई मला म्हणायला लागली, म्हणे बाबा आणि मी पंढरपूरला चालले. मी म्हणून तू पंढरपूरला कशाला चाललेस? मी तुला पंढरपूरला घेऊनच ना कारमध्ये. नाही तुला माहितच नाही म्हटलं. एसटी फ्री झाली, तुला माहितच नाही एसटी फ्री झाली. मी म्हणलं आई मला माहित आहे एसटी फ्री झाली, तुला माहित आहे, पण एसटी का फ्री केली तुला माहित आहे? मला काय माहित नाही. ज्यांचं वय 75 झाले त्यांना एसटी फ्री का केली तुला माहित आहे? मला तर माहित नाही. म्हणजे आमच्याकडे आता महाराष्ट्रामध्ये 50 वय ज्यांचं चालू आहे ते सुद्धा 75 ला गेले. बरं 50 वर्षाचे माणसे रातोरात गेले. 75
त्यांना संध्याकाळी येऊन भेटणार आहे. तर 25 वाढील्या म्हणून म्हटलं आई 75 वय झाल्याबरोबर एकटी फ्री का केली असं तुला माहित आहे? मला माहित नाही बापू म्हणून. तुला माहित असं तर मला सांग. मी म्हटलं आई त्याची बरेच कारण आहेत. ज्यांचं वय 75 झाले त्यांना एसटी फ्री केली त्याचे बरेच कारण आहेत. त्याच्यात एक महत्वाचं कारण सांगतो तू ऐक. आईला म्हटलं मी कीर्तनकाराचं डोकं आहे काय सांगते. मी म्हटलं आई ज्यांचं वय 75 झाले त्यांना एसटी फ्री का केली? 75 वय झालेले घरी गुणानं राहायला आलेत म्हणून. माझ्या आईला म्हणतो आई तो पळू नको अतिशय बारीक आहे पडती फरशी चिकनी फरशी आहे. हे फरसका चांगले आहेत काय आपल्या घरच्या लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो जेवढे चिकण्या फरते म्हाताऱ्याला फाडायला झालं. म्हाताऱ्या माणसाला सुरक्षित राहावं लक्षात ठेवा. ज्ञानोबराचं भाष्य आहे का? येलवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती दयावी तैसाची भजे. ज्ञानोबराचं भाष्य आहे. या श्लोकावर बात येता भावे जैसा तैसा हरे भावे जैसा तैसा तुम्ही त्याला पत्नीचं नातं लावा. तो पती व्हायला तयार आहे बरं. तुम्ही त्याला पत्नीचं नातं लावा तो पती व्हायला तयार आहे. तुम्ही त्याला आईचं नातं लावायला तयार व्हा तो बाळ व्हायला तयार आहे. त्याची काहीच अडचण नाहीये. परमात्म्याची कसलीच अडचण नाहीये. आपण त्याला नातं लावायला तयारच नाही. जैसा गेला तैसा होले जावे सोये दरबारामध्ये आपण आहोत त्यांची घटना सांगितली. भगवान रामचंद्र प्रभू अयोध्या नगरीला आले. रावण मारला गेला. भगवान राघव अयोध्याधीश झाले. हनुमानजीने सांगितलं प्रभू मी तर जाणार नाही. मी तुमच्या चरण सानिध्यामध्ये राहणार. माझे हनुमानजी अयोध्येमध्ये आहेत. अयोध्येमध्ये असताना सकाळची प्रातःकाळची वेळ माझ्या हनुमानजी सीता माझ्याकडे गेलेले आहेत. म्हटले आई मला भूक लागली ग. हनुमानजी म्हणायला गेले आई मला भूक लागली. भूक लागली म्हटल्यानंतर सीता मातेने सांगितलं हनुमान अरे माझं स्नान राहिले. काय राहिले? स्नान राहिले. मी स्नान करते आणि तुझी व्यवस्था कर. आई साहेब स्नानगृहामध्ये गेल्या. स्नानगृहातून श्रृंगार ग्रहामध्ये गेल्या. एका असते श्रृंगार ग्रह. जुन्या काळामध्ये फारले ग्रह होते बरं काय. श्रृंगार ग्रह वेगळं, स्नानगृह वेगळं, स्वयंपाकगृह वेगळं, भांडार ग्रह वेगळं, अतिथी ग्रह वेगळं, शस्त्रास्त्र ग्रह वेगळं. लक्षात ठेवा. आणखी एक ग्रह होतं कोपग्रह. तुमच्याकडे आहे कोपग्रह?
कशाला म्हणतात, ज्या बाईला रडू आले तिने तिथे जाऊन रडावं. क्षणा कोपविरक्ष. आमच्या माता भगिनी रडतच नाहीत पहिल्यांदा, रडल्यानंतर ते थांबतच नाही. त्यांचं एकदा सुरू झाली नाही गंगा, घरातली माणसं वाहून जाते. वेगळी घरं होती लक्षात ठेवा. आणि आई साहेबांनी स्नान केलं तिच्या मातेनं, आणि स्नान करून श्रंगार ग्रहामध्ये गेल्या. श्रंगारातच ग्रह होतं श्रंगार करायचं. आपल्याकडे श्रंगार ग्रह राहिलं नाही, श्रंगार पेटी आली. आताची लग्नामध्ये आलेली श्रंगार पेटी आलेली. श्रंगार ग्रहामध्ये गेल्या. आई साहेबांनी श्रंगार केलेला, सुंदर अलंकार घातलेले, कपडे परिधान केलेत, अलंकार घातलेत. आई साहेब अलंकार घातल्यानंतर कपाळाला कुंकू लावलेलं लक्षात ठेवा. आणि कुंकू लावल्यानंतर शेंद्राच्या डबीचा थोडासा सिंदूर घेतला आणि आपल्या भांगेमध्ये भरले. आणि ते भांगेमध्ये भरताना माझ्या हनुमानजी महाराजांनी म्हणे, मा ओ मा, ए आई, मला तू सांग म्हणे की पतिव्रता स्त्रियांनी अलंकार घालणं बरोबर आहे, पतिव्रता स्त्रियांनी कपाळाला कुंकू लावणं बरोबर आहे आई, पण भांगेमध्ये सिंदूर का भरला सांग. म्हणजे आईसाहेब सीता माता हाताला लागला. म्हणे हनुमान, तुला ब्रह्मचारी आहेत ना, तुला काय करायचं, हे महिलांचं काम आहे. म्हणे आई तसं नाही हो, तसं नाही, मला सांगा ना. सांगा म्हटल्यानंतर सीता मातेने सांगितलं, हनुमान, पतिव्रता स्त्रियांनी जर भांगेमध्ये शेंदूर भरला तर मालकाचं आयुष्य टिकून राहतं, मालकाचं आयुष्य वाढतं. कोणाचं वाढते आयुष्य? मालकाचं आयुष्य वाढते. म्हणून कपाळ शेंदूर भरला. आणि हे ऐकल्यानंतर सीता माता स्वयंपाक घरामध्ये गेलेले, हनुमानजीला खाऊ घालायची व्यवस्था, तिथं फळ वगैरे ठेवलेले, ही व्यवस्था करण्याकरता स्वयंपाक घरामध्ये गेलेले. हनुमानजी महाराजांनी विचारलं की आपल्या मालकाचं जर आयुष्य वाढत असेल, हे शेंदूर आपण घ्यायला काहीच हरकत नाही. ते शेंद्राची डबी घेतली, अंगावर टाकून घेतली, सगळ्या अंगाने शेंदूर झालं. हे भागत भरत माकडाला भाग कुठे सांगा. त्यांनी त्या अंगावर सिंदूर टाकला. आणि ज्या सभेमध्ये भगवान रामचंद्र प्रभू, सकाळची प्रातःकाळची सभा होती, सिंहासनावर भगवान विराजमान आहेत आणि वशिष्ठ वामदेवादी ऋषी बसलेले आहेत. आणि त्यामध्ये हनुमानजी आपलं सोंग घेऊन गेले, अंगावर शेंदूर टाकलेलं आहे असं सोंग घेऊन गेलेले. आणि सोंग घेऊन गेल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याने बघितलेले, अंगावर शेंदूर टाकले. म्हणे हनुमान, आणि हे काय, हे काय? बाकीचे सगळे लोक म्हणायला लागले, प्रभू वानर इथला काय कळते, वानर काय कळते म्हटल्यानंतर माझ्या हनुमानजीने सांगितलं, हे राघव, आणि त्यांचं म्हणणं काही खोटी गोष्ट नाहीये, काही तर मी वानर असते, लक्षात ठेवा. कहे मुकवाना मैं परम दीना, कपि चंचल सब ही दीना, कहे मुकवाना मैं परम दीना, कहे मुकवाना मैं परम दीना, कपि चंचल सब ही चंचल सबविधीहीना. मी त्या ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलो नाही प्रभू, हे सगळी लोक हातायला लागले आणि यांचं काही चूक नाहीये असं म्हटल्यानंतर माझ्या परमरामांनी सांगितलं, मला माहित आहे रे हनुमान, तू वानर कुळामध्ये जन्माला, पण अंगावर सिंदूर का टाकला ते सांग ना. तर माझं वाक्य आहे का, साधू कोणतीही क्रिया विनाकारण करत नाही, क्रिया करत असताना त्या क्रियेमध्ये भक्तीचं सूत्र देतो. साधू कोणतीच क्रिया विनाकारण करत नाही, लक्षात ठेवा.
ही वारी विनाकारण नाहीये, ही सगळी सूत्र देणारी वारी आहे. लक्षात ठेवा, सगळी सूत्र देणारी वारी आहे. लक्षात ठेवा. महात्मा कोणतीच क्रिया विनाकारण करत नाहीये. आणि तू अंगावर सिंदूर का टाकला ते सांग, बाकीचं बोलू नको. असं म्हटल्यानंतर हनुमानजीनं सांगितलं, हे राघव, हे राम, तुम्ही सांगा म्हणजे, तुम्ही माझे मालक नाही. आई साहेबांकडे गेलो होतो सकाळी सकाळी. सीता मातेला जेवायला मागितलं, भूक लागली होती. आई साहेब स्नान गृहामध्ये गेल्या, स्नान केल्या. श्रृंगार गृहामध्ये येऊन श्रृंगार करत असताना भांगेमध्ये शेंदूर टाकताना आईला विचारलं, आई, आणि तू शेंदूर का टाकलं मला सांग ना भांगेमध्ये. आईने सांगितलं, भांगेमध्ये शेंदूर टाकलं असताना मालकाचं भविष्य वाढतंय. प्रभू, तुम्ही माझे मालक नाही. प्रश्न विचारलाय. माझ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे हनुमा, मी जगाचाच मालक. पतिव्रते जैसा पतिव्रते जैसा सोबत नातं लावत असताना पत्नीचं नातं लावलं नाही. बा माझे हनुमान म्हणतात, हे राघव, तुम्ही माझे मालक नाही. अरे मी जगाचाच मालक आहे हनुमान. तुम्ही ज्या नात्याने त्याला स्वीकाराल, परमात्मा त्याच नात्याने स्वीकारतो. लक्षात ठेवा, पतिव्रते दैसा अवतार प्रमाण, मा नारायण थैसा परीक्षा. स्वप्नातही परपुरुषात ती ध्यान करत नाही. भांडण काही आपल्या नवऱ्यासोबत नक्की करील आणि करा बरं का. तुम्हाला सूत्र सांगतो, जी पत्नी नवऱ्याला भांडत नाही ती खरी पत्नीच नाही. उद्यापासून सुरू करा. सप्त्यामध्ये लावून जातो. नांदेडचा मारा घेऊन पेटून गेला. का भांडणे लक्षात ठेवा. त्याला नक्की भांडावं, पत्नीला भांडावं आणि प्रेम सुद्धा करा. त्याने ती पत्नीचं नातं लावलं. स्त्रीच्या भूमिकेमध्ये माझे हनुमंत आहे, स्त्रीच्या भूमिकेमध्ये तुकोबर आहे.
पतिव्रतेच्या स्त्रीच्या भूमिकेत असणारे तुकोबर आहे, वीरानीच्या भूमिकेमध्ये असणारे तुकोबर आहे. वीरानीचा निश्चय अभंगाच्या पहिल्या चरणात. हातीने माता ना फिरे मगारी, हातीने माता ना फिरे मगारी, हातीने माता ना फिरे मगारी, हातीने माता ना फिरे मगारी. हातीने माता ना फिरे मगारी, हातीने माता, हातीने माता ना फिरे मगारी, हातीने माता ना फिरे मगारी, हातीने माता ना फिरे मगारी. बैसलेचे दारी, बैसलेचे दारी, गोविंदाचे घरी निघाले, पंढराने घरी निघाले, पंढराने बैसलेचे दारी, स्त्रीच्या भूमिकेत माझे तुकोबर आहे, वीरानीच्या भूमिकेमध्ये असणारे तुकोबर आहे. त्या वीरानीचा निश्चय सांगतात, तिचा नेम सांगतात. कोणताच नेम करू नका, ठीक आहे, करू नका, आणि केल्यानंतर मात्र माघार घेऊ नका. सत्ता उभाच करायचा नाही, जाऊ द्या, करायचं ना ते करायचं. केल्यानंतर काही पिढ्याला लक्षात राहू नये की माझ्या बापदादांनी कधी सत्ता सुरू केला होता. सत्ता बंद होता कामा नये. तुम्हाला समज इतक्या थाटाने, इतक्या श्रद्धेने केला असेल, इतकं चांगली जोपासना केली असेल, तुम्हाला सांगू तुमचा सत्ता कधीच बंद होणार नाही, लक्षात ठेवा. मनुष्य लग्न करत असताना जितकी आपण तयारी करतो, लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त पटीनं, अनेक पटीनं सत्याची तयारी करा. सत्याच्या मंडपामध्ये येताना काळजी घ्या, माझा पांडुरंग कुठंतरी माझ्या बाजूला उभा असतो. माझे ज्ञानोबर तुकोबर माझ्या कीर्तनात आले असते, आपण मर्यादेनं वागवलं लागलो. मोठा तीव्र भाव घेऊन या मंडपामध्ये, अशी साधं येऊ नका. तीव्र भाव घेऊन या. नाही हळदी कुंकू आणू नका, फुलं आणू नका, भाजी काही आणायला तर हरकत नाही. माझ्या सत्यामध्ये आज विठ्ठल येणार आहे, हो, माझा पांडुरंग आज येणार आहे सत्यात. असा भाव घेऊन या. तुम्ही सप्ताह बघा, असं सप्ताह होईल, लक्षात ठेवा, इतिहासात नोंद होईल. काय कार्यक्रम होतो या गावात, लक्षात ठेवा, इतका सुंदर कार्यक्रम. माणसाने पहिल्यांदा नेम करू नये. एकदा नेमावर आलं ना, मग नेमाला माघार घेऊन, मग ती पंढरीची वारी असते, नामसाधना असते, गाथा पारायण असते, ज्ञानेश्वरी पारायण असते, पंढरीची वारी असते, एकादशी व्रत असते, कोणतेही करा.
कोणते व्रत असतात, कोणाचे कोणते व्रत असतात, कोणाचे कोणते नियम असतात. एक बाई म्हणली मी नियम केला म्हणून माझ्या काय नियम आहे, महाराजाच्या डोक्यामध्ये नारळ फोडायचा नियम केला. माझ्या मजा फोडलो. दुसरा कोणता सुरेश वाचाय नको मी जरा वाचा भाऊ. कधी कोणता काही नियम करील मानतात काही भरोसा नाही. लक्षात ठेवा, एक गावामध्ये एक पाहुणा इकून आला, महाराजांच्या गावाकडून आला, इकून यायच्या ऐवजी इकून आला यावरून. आणि दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचा दिवस होता, त्याला काही वाहन भेटलं नाही. पायानं जसं आम्ही आता गाडीवर साधा रस्ता इकून साध्या रस्त्याने चलत आला. अगदी उन्हाची लाही झालेली, उन्हामध्ये आला. आल्यानंतर त्या बाईला वाटलं पाहुणे आले, दुपारची वेळ आपल्या घरी म्हैस दारावर कशी मोठी बांधलेली, म्हैस वगैरे आहे, काही बघायचं काम नाही, चहा करते म्हणे पाहुण्याला. आणि घट्ट चहा केला पाहुण्याला. आणि जुन्या काळामध्ये थोडं पूर्वी चहा जास्त दिला जायचा. आमच्या आजोबा सांगायचे आमचे की ते लोक, जुने लोक परातीनं चहा प्यायचे. बरं तुम्ही कशाने पिता तुमच्या गावामध्ये? आता नाही, आता राहिलं ना ते. लक्षात ठेवा, जुना लोक काय होता तर ते परातीनं चहा प्यायचे. गुळाचा चहा असायचा, साखरेचा चहा नसायचा, म्हणून तो परातीने प्यायचे. आता ते परातीचा चहा कमी कमी होत होत ते कपातच आला. तर ते बशी तर तुमच्या गावात बशी आहे ना, पुण्यात जमत नाही, उपाशीच येते. बशी उपाशीच त्याची पुण्यात गावात आली. आणि कप मात्र आले बरं का. तो कप जितका मोठा बंगला आहे त्याचा कप मोठा, बंगल्याप्रमाणे कोपही मोठा. आम्हाला मोठे मोठे बंगल्यामध्ये जायचा योग येतो, त्या निमित्ताने, सत्याच्या निमित्तानं. गेल्यानंतर मोठा कप बघितला की आम्हाला भीती वाटते. इतकं कपात चहा कधी संपेल आपल्याला, ते बघितल्यानंतर भीती वाटते. महाराज घाबरू नका हो. जेव्हा तो कप अलीकडे येतो आमच्या जवळ तेव्हा वाकून बघावं लागते, कुठे गुंतल अशी. द्वारकेच्या राया कुठे गुंतल बाबा, खाली बुडाला चहा टेकला जातो. एका गावात गेलो, पेशव महाराज बुडाला चढ होता खालून. बाईनं गप कोण्या कंपनीतून मागीला गेलं, ते गप असं वरून होतं. ते मोठी माणसं असं दहा वाजतात कधी कधी कळत नाही बरं. इतका मोठा बंगला, त्याची पोळी अगदी लहान, पोळी साधी पोळी आपली चपाती अगदी लहान. आपल्या खेड्यामध्ये माता भगिनीची चपाती बघा, एक भाकरी खाली की आपली भाकरी खाली की माणसं आडवे, इतकी मोठी भाकरी करतात. ते मोठ्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर ते बघितलं आम्हाला बघायला मिळते, एवढी छोटीच असते बरं ती चपाती, पोळी साधी पोळी अगदी छोटी, इतकी छोटी. एखादा मजबूत टाळ तरी असला, मजबूत रस्ता मजबूत, त्याचा उपवास असला, शनिवार सोडायचा आणि जेवायला बसला, त्या बाईनं पातळ अशी एक 2 चपात्या दिल्या सुरुवातीला. आणि तिसरी चपाती आल्यानंतर, ती पोळी आल्यानंतर ती घरची बाई म्हणायला लागली, तुम्हाला देऊ का? अशा पातळ चपात्या 10-15 खाणारा यांना म्हणालो पोळीनं काय होतं मला सांगा. ती पोळी इतकी छोटी असते की तिची घडी करून पान ठेवल्यासारखं ठेवत आहे. माणसं मोठी, बंगला मोठा झालाय, माणसं मनानं खूप छोटी झाली. लक्षात ठेवा. घरी आला आणि आल्यानंतर ते चहा केलेला आहे. चहा घेतल्यानंतर त्या बाईने सांगितले, दादा उन्हात आलात म्हणे आणि आमच्या घरी दूध चांगले मिळते, चहा केली म्हणे, चहा घ्या. त्याने सांगितलं, आई आणि तुम्ही चहा केला चांगलं झालं म्हणे, पण माझा नियम आहे म्हणे. डबल आवडायचा काय नियम आहे का? गाथा पाण्यानं राहिलंय का, हरिपाठ राहिलाय का, हनुमान चालीसा राहिला, कोणता नियम? चहा घेतो म्हणा, माझ्या चहा घेतो म्हणला, माझी काही अडचण नाही, मला काही पित्त नाही, मला काही अडचण नाही, चहा घेतो म्हणला, पण फराळ करून घेतो. फराळ करून घेतो. त्या बाईला वाटलं भूक लागली असेल, त्या चहावरचं गिऱ्हाईक नवं, आपण कांदा पोहे करू. तिला त्या बहिणी इकडे आपल्या कर्नाटकमध्ये सुशिला चांगला होतो, सुशिला केला चांगला, मजबूत प्लेट भरून सुशिला दिला. आणि ते सुशिला बघितल्यानंतर म्हणे, आई आमची सुशिला घ्यायला काही अडचण नाही, मला बघायचं काम नाही, पण माझा नियम आहे. जर बहिणीला वाटलं आता याचा कोणता नियम असेल, ज्याच्या घरामध्ये सुशिला खातो त्याच्या घरात जेवतो म्हणून लागेल. असले काहीतरी नियम असतातच माणसाच्या. बगर नियमाचा माणूस नसतो, पण संतांचा नियम तसा नाहीये.
जरी हे आकाश वर पडो पाहे, तरी हे आकाश वर पाहे. देह बंगाचा शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा आजोबा भानुदासजी महाराज यांचा हा अभंग आहे. एक प्राण गेला तर हरकत नाही, सुलावर द्यायची वेळ आली. भानुदास महाराज म्हणतात, हे जरी हे आकाशभर पडो पाहे, पण मी तुझं नाव सोडणार नाहीये. लक्षात ठेवा, नियम करूच नका, माघार घेऊ नका. तुकोबऱ्याचं म्हणणं आहे, तुकोबऱ्या म्हणतात न फिरे माघार, हाची नेम आता न फिरे माघारी. माझ्या जीवनामध्ये माघार नाही म्हणतो तुकोबऱ्या म्हणतात. कोणाच्या जीवनामध्ये माघार आहे? ऐका, ज्याच्या जीवनामध्ये विषयाशक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये माघार आहे. आमचं वेदांत शास्त्र सांगते 5 प्रकारचे विषय: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 प्रकारचे विषय. या 5 विषयातला एखादा तरी विषय आपल्याला परमात्माकडे जाऊ देत नाहीये, तो संसाराकडे तो ओढत असतो. लक्षात ठेवा, तिकडे जाऊ देत नाही. एक घटना सांगताय, आपल्या पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये एक दोन्ही डोळ्यांनी आंधळा साधू होता. नेत्रहीन, त्याला डोळे नाहीत, काही नाही, आंधळा होता. सूरदासजी महाराज इतका वैराग्याने संपन्न होता तो महात्मा. शाडू खाऊन राहता. शाडू 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 म्हणजे आपल्या पत्नीचा ते शाडू ना, खडक 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 खाऊन राहायचा. नरम असणारा खडक खायचा, अन्न खायचं नाही. लक्षात ठेवा, अशा वैराग्याने संपन्न होता. आजही भारत भूमीमध्ये मानत आहेत बरं, आजही. लक्षात ठेवा, आपल्याला माहीतच नाही, आपल्याला एकादशी आली. एकादशीत आपला वनवास कमी आहे. एकादशी 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी व्रताचा आरंभ, कीर्तन करा समारंभ, ते तो स्वयंभू संगोत पावे. 3 दिवसाचं व्रत आहे, लक्षात ठेवा. दशमीला 1 टाइम जेवावं, एकादशीला काही घेऊ नये, आणि द्वादशीला 1 टाइम जेवावं. हात वर करा बरं. आपण किती जण एकादशी 3 दिवसाचं करतो? कोणीच नाहीये. श्रीकांत त्यांच्याकरता टाळ्या वाजतात. श्रीकांत आणि ते गाथा करायला बसलेत, बरोबर आहे ना? त्यांचं नाव पहिलं मी शोधात होतो कोण श्रीकांत महाराज आहेत म्हणून.
क्या बात आहे महाराज, अशी माणसं असली पाहिजे, लक्षात ठेवा. आपल्याला आपलं व्रत कसं करा हे सुद्धा माहित नाही, बरं लक्षात ठेवा. काही माणसं दशमीचं कीर्तन ऐकून संध्याकाळी घरी गेल्यानंतर बायकोला म्हणाले, शाबदा नदीची घातलीस की. उद्या एकादशी सुरू व्हायला का, एकादशीच्या दिवशी रात्रीच म्हणाले पत्नीला, गेल्यावर जेवून गेले कीर्तनाला. संध्याकाळचं 12चं कीर्तन 11 11:30 गेल्यानंतर पत्नीला म्हणायला लागले, शाबदाला भिजू घालतेस की, मरतोस की काय, उजळू दे. अरे दादा उजळू दे ना. मग काय नाही, शाबदाला काय बगर काय, आलू खाऊन झोप. पण लक्षात ठेवा, आमचं डोंगरे महाराजचं वाक्य आहे, आलू खाणारी जी वे मानते आहेत ना, बटाटा खाणारी, बटाटे खाने वालों को एकादशी का फल नहीं मिलता. शिक नियम व्रतधारी महात्मा अतिशय वैराग्याने संपन्न, लक्षात ठेवा, वैराग्याने संपन्न महात्मा शाडू खाऊन राहायचा. भगवान पांडुरंगाला वाटलं काय याचं वैराग्य आहे, याची परीक्षा करायची. परमात्म्याने काय केलं, गुळाचा खडा घेतला आणि त्याला माखला. जिथं तो हात घालत होता तो महात्मा दोन्ही डोळ्यांनी आंधळा, त्याला त्या दगडाला माखला आणि माखल्यानंतर ते दगड त्याच्या हाताला लागला आणि त्या आंधळ्या महात्माने तोंडात टाकल्यानंतर तो दगड गोड लागू लागला. गुळानं माखल्यामुळे गोड लागू लागला आणि ते गुळानं माखलेला दगड तो सगळ्यात चगळायला लागला. सगळं त्याला ते गुळ गोड लागला. असला तर दुसरा दगड एका बघू लागला. अशात मधुर गुळाने युक्त दगड दुसरा आहे का पाहायला लागला. रस नावाचा विषानं त्याला ओढलं. एखादा तरी विषय भगवत प्राप्तीत आडवा येतो बरं काय. रस नावाचा विषय आडवा आला. तुकोबऱ्या म्हणतात माझ्या जीवनात रसही राहिला नाही, मी माझ्या जीवनात माघार नाहीये. तुकोबऱ्या म्हणतात अजिबात माघार नाही. विषयाशक्ती वेगळी आणि भगवत प्रीती वेगळी. अभंगाच्या पहिल्या चरणातली सूत्र आहे, विषयाशक्ती पतनाकडे नेते. 10वीच्या पुस्तकामध्ये फरक स्पष्ट करा म्हणजे अर्थ मराठी तशी दोन भूमिका आहेत, एक भगवत प्रीती आणि एक विषयाशक्ती. विषयाशक्ती पतनाकडे नेते, विषयाशक्ती निर्माण होते, काही दिवस राहते आणि नंतर ती समाप्त होते. बघा ना, तरुण असणारा अगदी तरुण होता, विषयाशक्ती हळूहळू संपते, इंद्रिय शिथिल व्हायला लागतात आणि नंतर विषयाशक्ती संपून जाते. विषयाशक्ती निर्माण होते, काही दिवस राहते आणि विषयाशक्ती संपून जाते. भगवत प्रीती तशी नाहीये. त्याचं जे प्रेम आहे ना, त्याचं प्रेम तसं नाहीये. पहिल्यांदा निर्माण होत नाही कोणाच्या अंतःकरणामध्ये. एकदा हृदयामध्ये त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण झालं मग ते कमी होत नाहीये. तुकोबरा म्हणतात, हे भगवान, माझ्या जीवनातली विषयाशक्ती समाप्त झालेली आहे, आता माझ्या जीवनातली माघार संपलेली आहे, न फिरे माघारी. विषयाकडे माघार त्या नाहीये, न फिरे माघारी. तुकोबरा, तुमच्या जीवनातली विषयाशक्ती संपली, काय झालं सांगा ना. तुकोबरा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये भगवत प्रीती निर्माण झालं, भगवत प्रेम निर्माण झालं. हो तुकोबरा आहे, तुमची विषयाशक्ती संपली आणि भगवत प्रीती निर्माण झाली. त्या भगवत प्रीतीनं काय केलं. तुकोबरा म्हणतात, काही केलं नाही, त्या भगवत प्रीतीनं मला त्याच्या शेजारी नेलं. वैष्णवे शेजारी गोविंदा, वैष्णवे शेजारी गोविंदा जय वैष्णवे शेजारी, गोविंदा वैष्णवे शेजारी.
आणि त्या प्रेमानं काय केलं तुकोबर आहे म्हणतात त्याच्या शेजारी नेऊन बसवलं. त्याच्या घरात त्याच्या शेजारी नुसतं सोयरी जलन जमनावर त्याला मोबाईल घेऊन दिला आणि तो फोनवरच बोलायला लागले. जेवलीस ना? नाही जेवले नाही म्हणजे एखादं धरले. नुसतं फोनवर नाही चालत ना. नुसतं गिर्यामध्ये आनंद नाही, मिलन झालं पाहिजे. लक्षात ठेवा, मिलन झालं पाहिजे. तुकोबर आहे म्हणतात त्याच्या शेजारी जाऊन बसले म्हणजे लक्षात ठेवा. त्याचा शेजारी बसल्याला पात्र झाले. तुकोबराला विचारलं तुकोबर आहे नुसतं शेजारी बसल्याला जमते का हो? त्याच्या तुकोबर म्हणतात नुसते शेजारी बसले नाही, त्याच्या घरामध्ये शिरले आणि त्याची पट्टराणी झाले. अभंगात दुसरंच जीवनातली विषयाशक्ती समाप्त झाली. भगवत प्रीती निर्माण झाली, त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण झालं, विशुद्ध प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमानं क्रांती केली. त्याच्या शेजारी घेऊन बसवलं. वैशाली शेजारी शेजारी नुसतं शेजारी बसल्या कौतुक आहे. नुसतं शेजारी बसलं कसं काम जमेल? नुसतं पोळीचं लग्न झालं आणि पाटावर दोघ जण बसले एवढं काम लागते? नाही बाबा, नाही बरोबर. काय करावं लागते? त्याच्या घरामध्ये शिरावं लागतं, पतीच्या. आणि त्याच्या घरामध्ये नुसतं स्त्रियाला जमणार तशी पट्टराणी व्हावी. तुम्हाला पट्टराणी माहित आहे ना? राणी वेगळी आणि पट्टराणी वेगळी. रामचरित्र मानसात वर्णन आहे, राजा दशरथाला 703 पत्न्या होत्या. किती होत्या? 703. पण पट्टराणी एकच होती, तिचं नाव कैकेयी होते. बाकी सगळ्या राणी होत्या आणि ती मात्र पट्टराणी होती. फरक काय? ऐका. प्रत्येकाच्या घरामध्ये, तुमच्या आमच्या घरामध्ये सुद्धा कोणाच्या घरामध्ये पट्टराणी आहे, कोणाच्या घरामध्ये राणी आहे. आता कोणाच्या घरामध्ये राणी आहे, कोणाच्या घरामध्ये पट्टराणी आहे, ते आपलं आपलं बघून घ्या. माझी व्याख्या फक्त आहे बर. राणी कोणाला म्हणतात आणि पट्टराणी कोणाला म्हणतात? बाबा, नवऱ्याची सगळी कामं व्यवस्थित करते,
त्याचे कपडे प्रेस करण्यापासून, त्याची काळजी घेण्यापासून, त्याला खाऊ पिऊ घालण्यापासून, त्याला काय काय लागते ते बघण्यापासून, त्याचे कपडे, त्याचा चष्मा, त्याची काय सगळी व्यवस्था, नवऱ्याची सगळी कामं जी व्यवस्थित करते तिचं नाव राणी. आणि त्याच्या उलट नवरा तिचे सगळं काम करते तिचं नाव पट्टर. आम्ही नांदेडच्या मामा चौकातला माणूस, नांदेड शहरातल्या गाभाऱ्यातला माणूस आहे. तुम्हाला काय सांगा, मी पाहतो आता अपार्टमेंट मध्ये माणसं उतरतात, आपल्या ते बंगलेवाले माणसं उतरतात आणि ते घर मालकच सगळं झाडून काढते, पाणी मारते, व्यवस्थित करते आणि व्यवस्थित पाणी मारून सगळं झाल्यानंतर मॅडम कडे जाते, घट्ट चहा बनवते, उठा चहा घ्या. बेटी बेटी माहित नाही बेटी, सकाळी पत्नीचे सगळं काम करतो, नवरा तिचे सगळे काम करतो, तिचं नाव पट्टराणी. आता तुमचं कोणाचं तरी काय चाललंय ते मला माहित नाही, माझ्या घरात राणी आहे म्हणून कीर्तन व्हावं. पट्टराणी राहिल्यावर कॅन्सर होऊ शकतं. घरात राणी आहे त्यामुळे व्यवस्थित चाललंय, राणी वेगळी आणि पट्टकवर म्हणतात, पण पट्टराणी झाल्याच्या मजा नाही बरं. पट्टराणी झाल्याशिवाय अजिबात मजा नाही. थोडं गंभीर बोलू, तुम्हाला कटू लागेल बरं काय, पण परमार्थाचं फार महत्वाचं वाक्य तुम्हाला कटू लागेल. जुन्या काळामध्ये ह्या ज्या आजी होत्या की नाही, म्हाताऱ्या आल्या, त्या म्हाताऱ्या आजी पोरीला सांगायच्या, नवीन पोरगी नांदायला गेली, तिला तिला ट्रीटमेंट द्यायचे, कोर्स डीएड त्या पोरीला सांगायच्या त्या म्हाताऱ्या, अगं त्याला ताब्यात घे ग, ताब्यात घे. सासरा काय करणार, सासू काय करणार, ननंद काय करणार, कोणीच काही करणार, त्याला घे ग. हे चांगला कोर्स आहे बरं. आणि थोडं कटू होत आहे का, ज्या पत्नीच्या ताब्यामध्ये तिचा पती नाही ना, तिच्या जगण्यालाच अर्थ नाही. तुम्हाला कसं वाटायला आता हे तुमचं वाक्य काढून घ्या. आता हे सगळं आपल्याकडे आणा, सगळ्याकडे, आता सगळ्यांकडे घ्या. इतक्या दिवसाचा परमार्थ चाललाय आपला, परमात्मा ताब्यात आला नाही, काही जगण्यात अर्थ नाही. स्वप्नामध्ये देव आला नाही, काय अर्थ आहे आपल्या परमार्थाला सांगा. अभंग म्हणल्याबरोबर तुकोबऱ्या स्वप्नात आले पाहिजे, तो अभंग म्हटल्याबरोबर हातात स्पर्श केली पाहिजे, अभंग म्हटल्यानंतर हृदय हाललं पाहिजे. आणखी काही झाले नाही. तुकोबऱ्या म्हणतात की त्याच्या घरामध्ये शिरले. सामान्य माणसाच्या घरामध्ये शिरता येणार, देवाच्या घरामध्ये शिरणं सोपं आहे. तुम्ही येऊन बघा शहरामध्ये, जुन्या काळामध्ये पुण्याच्या घरी जायला सोपं होतं, कारण पाठी बाहेर दिल्या जायची, अतिथी देवो भव. पाठी बंद झाली, नंतर नवीन पाठी आली शिवबाणीला, तिन्ही पाठी बंद झाली, नंतर तिसरी पाठी आली वेलकम, कम नाही तो गो, येऊ वाटतं या नाहीतर जा. ती वेलकमची पाठी बंद झाली. आता आमच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये पाठी आली कुत्र्यापासून सावधान. शक्य मिळणारा बंगला बांधला म्हणे, आणि ती बाहेर आल्यानंतर बघितलं त्यांना पाठी लिहिली कुत्र्यापासून सावधान. कुत्र्यापासून सावधान पाठी लिहिल्यानंतर तो गेलाच नाही, 2 तास बाहेर थांबला. त्यानं सांगितलं 2 तास सांगते आतला मेवना बाहेर आला म्हणजे दाजी माईक बंद केव्हा आले, माईक 2 तास झाला म्हणे भाऊजी, 2 तास तो का आला नाही घरामध्ये. पाठी काय दिली आम्हाला कुत्र्यापासून सावधान, कारण आम्हाला दाजी उतरत नाही हो, मग पाठी तर कधी कोणी घुसवले मला. साधी पाठी घरामध्ये जाऊ देत नाही, कुत्र्यापासून सावधान. देवाच्या घरामध्ये सोपं आहे. याची लागे
सामान्य माणसाच्या घरामध्ये शिरता येत नाही. तुकोबराय म्हणायला लागले त्याच्या घरामध्ये शिरले म्हणजे घर रिली झाले. संसार नवऱ्याचा त्याग केला आणि आता घर निघाले. तुकोबराय म्हणतात त्याच्या घरामध्ये शिरले. त्याच्या घरामध्ये मोठ्या मोठ्याला शिरता आलं नाही. त्याच्या घरात शिरण्याकरता याची लागी व त्याची येणे भोग, याची लागी व केले नाना याग, याची लागी व अष्टांगादी योग काय केलं नाही माय बाप त्याच्या घरात शिरण्याकरता. एक घटना सांगता ऐका. पंढरपुरामध्ये असे नामदेवाचे फोटो येत. माझे नामदेवाचं सागवानाचं बांधलेलं घर, अतिशय सुंदर सागवान वापरले, सुंदर घर होतं. एक दिवस मनामध्ये वाटलं काय आलं काय लक्षात नाहीये. स्वतःच्या हाताने घर पेटून दिलं. स्वतःच घर, लाकडाचं घर, आणि ती पेटवल्यानंतर तर चांगली आग लागली. पंढरपुरामध्ये माणसं पळायला लागली. नामदेवाचं घर पेटलं, हो नामदेवाचं घर पेटलं. इकडून पाणी आणि चंद्रभागून पाणी आणि रानाचं पाणी, जिकडे तिकडे माणसं पाण्याला पळायला लागली. म्हणे नामदेवाचं इतकं पेटलं घर की हे घर जळून खाक झालं. 14 माणसाचं कुटुंब होतं. सगळी माणसं मोठ्या झाडाखाली, अशी वडाचं झाड मोठ्या झाडाखाली येऊन थांबली. 14 घरातली माणसं, माझ्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष द्या. ती 14 घरातली माणसांनी एकही बरं शब्द काढला नाही की बाबा तुम्ही घर का जाळलं. घरातल्या एकाही माणसाने बरं शब्द काढला नाही. तुम्ही फक्त कडबा जाऊन दाखवा. आपला बडी ज्वारी नुसतं कडबा फुकून दाखवा, जाऊन दाखवा. आपल्या घरातले माणसं म्हणतात तुमचे नंबर लावा का. त्या घरातली माणसं कशी असतील सांगा. 14 माणसं तशी झाडाखाली उभी राहिली, एक बरं शब्द काढला नाही. आता असा अर्थ असतोय की मोठ्या झाडाखाली त्या घरातली माणसं नामदेवाच्या अधिकारा एवढीच होती. सगळी माणसं मोठ्या झाडाखाली, छोटी झाडं दिसत नाहीत लक्षात ठेवा. त्याच्या घरामध्ये शिरण्याकरता घराला आग लावून दिली लक्षात ठेवा. घर जळून काय झालं. आणि भगवान पांडुरंग परमात्मा पांचाळाचा वेश धारण केला आणि नामदेवाच्या घरी आलेले. नामदेवराय तुम्ही काळजी करू नका. म्हणे काय झालं. तुमचं घर मी बांधून देतो. मोठ्या मोठ्यांचं घर बांधलंय म्हणे, मी बांधून देतो तुमचं घर. नामदेवरायनं म्हणायला लागले बाबा आम्हाला घर बांधायचं नाही म्हणून जाळले. आणि ते लोकांना जाळलं नाही, मी स्वतः हाताला आग लावलेली. मला घर पाहिजेच नाही, मला घर नकोय. घराविषयीची आसक्ती राहील म्हणून मी जाऊन टाकलेले, मला नकोय. तेव्हा ते विठू पांचाळा म्हणायला लागले तुम्ही जर मला घर बांधून नाही दिलं ना तर मी आत्मदहन करतो म्हणे, इथंच पेटून घेतो म्हणे. मला तुम्हाला घर बांधून द्यायचं म्हणजे द्यायचं. ऐकतच नव्हते. नामदेवाने सांगितलं बाबा तुम्हाला जसं वाटत तसं करा, मी तुम्हाला काही म्हणत. आणि या पांचाळाने भगवान परमात्माने सुंदर घर बांधलं नामदेवाचं. थोडे विचार करा, आपल्या इंजिनियरनं बांधलेलं इतकं सुंदर घर असते लक्षात ठेवा. देवानं बांधलेलं घर कसं असतं, कसं घर कसं बघा ना. आपल्या या घराकडे बघा ना, कसलं घर प्रत्येकाचं. आपल्या आपल्या घराकडे बघा, काय सुंदर घर बांधले. या घराची किंमत कोरोनामध्ये कळाली. काय सुंदर बांधकाम केलं याचं लक्षात ठेवा. परमात्मा घर बांधलं आणि इतकं सुंदर घर बांधल्यानंतर ती आलेली माणसं म्हणायची नामदेवराय काय सुंदर तुम्ही घर बांधले. आणि कोणता इंजिनियर होता, एक परप्रांतातला माणूस आला, परराज्याचा. आणि त्यांनी नामदेवरायचं घर बघितलं पंढरपुरामध्ये आणि सांगितलं नामदेवराय आम्हाला असलंच घर बांधायचं आहे, बस किती पैसे जाऊ द्या म्हणे. घराला पैसे जास्त जाऊ, घराला पैसे कमी लागत नाही, पैसे जास्त लागतात. आणि घराचं बांधकाम पैसे लागू द्या म्हणला. पण मी नामदेवराय तुमचा तो इंजिनियर आहे, तुमचा तो पांचाळ आहे. त्या काळामध्ये पांचाळ म्हणतो लक्षात ठेवा. त्या काळामध्ये त्या बांधकाम करायला पांचाळ म्हणतो. तुमचा पांचाळ आहे त्याची मला भेट करून द्यावं. नामदेवराने सांगितलं दुपारी 2 वाजता येणार आहे. काय नाव आहे तुमच्या पांचाळचं. त्यांचं नाव विठू पांचाळ. आणि विठू पांचाळ आहे म्हटल्यानंतर दुपारशी 2 वाजता ते विठू पांचाळ आलेले आणि हा श्रीमंत शेठजी आलेले आहे. दोघांची भेट करून दिली नामदेवरायांनी. म्हणे विठू पांचाळ एक श्रीमंत शेठजी आहे
गडगंड संपत्ती त्यांच्याकडे, त्यांना काही कमी नाहीये. हे आमचं जे घर तुम्ही बांधून दिले असलं तर घर त्यांना बांधकाम करायचंय, बांधून द्या ना म्हणे. त्या विठू पांचाळने सांगितलं, नामदेव बांधून देतो म्हणे. मी मोठ्या मोठ्या घर बांधून दिले, चांगलं बांधकाम करणार आहे म्हणे, बांधून देतो म्हणे. पण माझी एक आट आहे म्हणे. काय आट आहे? पहिलं घर फुकून दिल्याशिवाय दुसरं बांधत नाही. पहिल्या घराला आग लावा लागते, तेव्हा दुसरं घर बांधून देतो म्हणे. आला असेल की पुढे त्याच्या घरामध्ये शिरण्याकरता संसाराचं वाटोळ केलं. मायबाप संसाराचं वाटोळ केलं, त्याच्या घरामध्ये शिरण्याकरता सामान्य नाहीये. खूप खूप कष्ट केले. तुकोबऱ्या म्हणतात, मी त्याच्या घरामध्ये शिरले, घर रेगी झाले आणि त्याची पट्टराणी झाली. तुकोबऱ्या पट्टराणी झाली, त्याची मालकीन झाली. पट्टराणी या शब्दात अर्थ काय? आणि तुम्हाला सांगू, मालक जर ताब्यात नसते ना काय आनंद नाही. लक्षात, संसारामध्ये आपला पती ताब्यात असला पाहिजे आणि परमार्थामध्ये परमात्मा ताब्यात असला पाहिजे. साधू संतांचं वैभव बघणं तुकोबऱ्या म्हणतात, त्याला सोडलंच नाही. वरिले सावळे परब्रह्म, जय हो